नमस्कार मैत्रिणींनो, प्रश्मांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण उपवास स्पेशल अंगूर रबडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुम्ही इथं बघू शकताय किती छान सॉफ्टनेस आपल्या या अंगूरला आलेला आहे। पण हे अंगूर आपण दुधापासून बनवलेले नाही आहेत। मग हे कशापासून बनवलेत हीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण बघूयात। या ठिकाणी मेजरिंग चा जो कप असतो तर त्या कपाच्या प्रमाणानुसार अर्धा कप साबुदाणा मी 5 ते 6 तास भिजवून घेतलेला होता। त्याच्यामध्ये अगदी किंचित पाणी ठेवलेलं होतं आणि किती छान साबुदाणा आपला भिजलाय बघा, अगदी सुटसुटीत झालेला आहे। त्यानंतर इथं घेतलेलं आहे 1 लिटर दूध आणि या दुधामध्ये मी आता सगळे अगोदरच ड्रायफ्रूट्स टाकून घेते। बदामाचे काप टाकलेत, त्यानंतर पिस्ताचे काप टाकलेत। तुम्हाला हवे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आणि केशर गरम दुधामध्ये थोडंसं मी भिजवून ठेवलेलं होतं तर ते सुद्धा या ठिकाणी मी घालून घेते। आणि त्याचबरोबर आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर मिक्सरचे भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडा थोडा करून आपल्याला साबुदाणा बारीक करायचा आहे। एकदम सगळा साबुदाणा एकत्र करायचा नाही, नाहीतर तो म्हणजे व्यवस्थित बारीक होणार नाही। तर असं थोडं थोडं करून मी काय केलं, इथं साबुदाणा घेतलाय आणि याच्यामध्ये बघा निम्मा साबुदाणा आहे तर त्याच्यामध्ये मी काय करते 2 चमचे इतपत मोठे दुधाची पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा पिठी साखर वापरली आहे। आणि हे फिरवून घ्यायचं आहे, मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। आणि राहिलेले जे आपला साबुदाणा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं 1.5 ते 2 चमचे काय करायचं, आपल्याला मिल्क पावडर घालायची आणि अर्धा चमचा पिठी साखर घालायची आणि हे व्यवस्थित असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। अगदी मऊ पेस्टच झाली पाहिजे असं काही नाही, अगदी थोडंसं असं रवाळ टेक्स्चर राहिलं किंवा थोडंसं मोठं जरी राहिलं तरी काय हरकत नाही। आता तुपाचा हात लावून तूप थोडंसं हाताला लावून घेते आणि छोटे छोटे या मिश्रणाचे आपल्याला या पद्धतीनं गोळे बनवून घ्यायचे आहेत। अर्थातच काय तर आपण त्याचे अंगूर बनवून घेणार आहोत। आणि ही जी साईज आहे तर ही अशी छोटीच ठेवायची, खूप मोठी साईज करायची नाही, कारण जेव्हा आपण ते दुधामध्ये उकळून घेणार आहोत तर ते थोडंसं काय होतं की फुगलं जातं शिजल्यामुळं। त्यासाठी खूप जास्त मोठे आपल्याला हे अंगूर करायचे नाहीत, असे एवढ्या साईजचे अंगूर केले तरी चालतील। आता सगळे अंगूर या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान आपले हे अंगूर तयार झालेले आहेत। कुणीही पाहिल्यानंतर म्हणणार नाही की हे साबुदाण्यापासून बनवलेले आहेत म्हणून, अगदी क्रीमी टेक्स्चर येतं। त्यानंतर आपलं हे जे दूध आहे तर या दुधामध्ये मी काय करते आता तर 3 मोठे चमचे दूध पावडर मिक्स करणार आहे। आणि गरम म्हणजे थंड दूध असतानाच हे काय करायचे, मिल्क पावडर मिक्स करायचे। गरम दुधामध्ये पावडर घालायची नाही, नाहीतर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। तर याच्यामध्ये म्हणजे ही जी काही आपण मिल्क पावडर घातली तर ती व्यवस्थित काय करायची, हलवून घ्यायची, त्याची कोणत्याही प्रकारची गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि हे झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं की मग आपण आपलं दूध उकळायला ठेवणार आहोत। तर बघा दूध उकळायला ठेवलेलं होतं आणि छान असं दूध आपलं या ठिकाणी उकळलेलं आहे। तुम्ही बघू शकताय त्याला केशरचा सुद्धा थोडासा असा रंग यायला सुरुवात झालेली आहे। जसं ते उकळत जाईल दूध तसं काय होणार आहे, अजून त्याचा कलर खुलत जाणार आहे। आता दूध चांगलं उकळले तर याच्यामध्ये आपण तयार केलेली जी काय अंगूर आहेत तर ते घालून घेऊयात। आणि तुम्ही इथं बघू शकताय की आपण जे काय अंगूर घातलेले आहेत आता ह्या दुधामध्ये तर ते सगळे अंगूर काय होतात, पातेल्याच्या बुडाशी जाऊन राहतात, बसतात। आणि जसं दूध उकळेल तसं काय होणार आहे तर आपले गोळे अंगूर हे हलके होणार आहेत। आणि इथं आता तुम्ही बघू शकताय अगदी 5 मिनिटातच सगळे अंगूर आपले काय होतात की शिजून वरती येतात। आणि यावरूनच लक्षात घ्यायचं की आपले अंगूर काय झालेले आहेत, सगळे व्यवस्थित असे शिजलेले आहेत। तर छान अशी दुधाला उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हळू काय झालेलं आहे, त्याला रंगसुद्धा यायला लागलेला आहे आणि मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं याला। आता इथं दूध पावडर आपण घातली तर त्याऐवजी थोडंसं एक्स्ट्राचं दूध घेऊन दूध तुम्ही आटवून घेतलं तरी चालेल। दूध पावडर पूर्णतः तुम्ही स्किप करू शकता। पण जर दूध नसेलच तर आपण काय करू शकतो, इथं
मिल्क पावडर वापरू शकतो. तर इथं मी एक ऑप्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. दूध आपल्याकडं असतंच, पण आणखी आपण काय करू शकतो की त्याच्यामध्ये ही मिल्क पावडर ॲड करू शकतो. आता छान असं बघा आपल्या दुधाला रंग आलेला आहे. आपले अंगूर छान शिजलेले आहेत. आता शेवटी काय करायचं आहे, आपण त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे साखर घातलेली आहे. तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी काय करू शकता, साखर त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याचबरोबर वेलची आणि जायफळची पूडसुद्धा मी या ठिकाणी घातली आहे. आणि शेवटीच साखर घालायची का, कारण जर अगोदरच साखर टाकली तर आपले साबुदाण्याचे जे काय अंगूर बनवलेले आहेत तर ते चिवट होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं आपली इथं अंगूर रबडी तयार झालेली आहे. उपवासाला वेगळं काहीतरी आणि छान असं काहीतरी आपण सर्व करू शकतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या टिप्स फॉलो करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नकात. आणि इथं तुम्ही बघू शकताय मस्त असे आपले अंगूर बनवून म्हणजे मऊसूत झालेले आहेत, बिलकुल पण चिवट होत नाहीत. तर नंतर अशाच नवीन आपण रेसिपीसह भेटणार आहोत आणि अशाच नवनवीन रेसिपीज आपण पाहणार आहोत. परत भेटूयात. धन्यवाद.